विद्यार्थ्यांना आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार हा घटक सुरू करतो आहोत। हे नवीन प्रकरण आहे आपल्यासाठी आणि मागच्या वर्षीच्या सिलेबस मध्ये जे आलेलं आहे त्यापासून हे प्रकरण आपल्याला आहे। भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट इन इंडिया, म्हणजे मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट इन इंडिया यामध्ये आपल्याला थोडासा भाग पाहायचा आहे। नाणे बाजार, मी आता तुम्हाला सांगतोय की नाणे बाजार, नाणे म्हणजे आपल्याजवळ जे कॉइन असतं त्याचा काहीही संबंध नाही। या ठिकाणी नाणे किंवा कॉइन असा घटक विचारात न घेता आपल्याला फायनान्स या घटकापासून विचारात घ्यायचा। प्रकरण 9 नवीन भाग असलेला आहे, त्यामुळे आपण थोडाफार व्यवस्थितपणे याचा विचार करू आणि हळूवारपणे याचा विचार करता येईल। सर्वात पहिला हा भाग पाहणार आपण की वित्त, ज्याला आपण फायनान्स म्हणतो आहे। वित्त हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे। म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असेल, ती अर्थव्यवस्था बळकट असण्यासाठी त्या देशाजवळ मुबलक प्रमाणामध्ये फायनान्स उपलब्ध असावयास पाहिजे, पैसा उपलब्ध असावयास पाहिजे। ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेजवळ किंवा ज्या देशाच्या सरकारजवळ मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध असतो त्या देशाच्या सरकारला देशातील आर्थिक विकासाची कोणतीही योजना राबविता येते आणि म्हणून आर्थिक विकासाच्या दृष्टीने, आर्थिक विकास आणि संपूर्ण सामाजिक विकासाच्या दृष्टीने वित्त म्हणजे फायनान्स हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आहे। बॅकबोन, कणा म्हणजे बॅकबोन मानला जातो आहे। मग या ठिकाणी आपण वित्ताचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ फायनान्स ज्याला म्हणते आहेत, वित्ताचं वर्गीकरण। या ठिकाणी वित्ताचे वर्गीकरण करताना वैयक्तिक वित्त म्हणजे ज्याला आम्ही इंडिव्हिज्युअल फायनान्स असं म्हणतो आहे, वैयक्तिक वित्त। दुसरा आहे इंडस्ट्रियल फायनान्स, औद्योगिक वित्त, आणि तिसरा आहे पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त। या तीन घटकाच्या माध्यमातून वित्त व्यवस्थेचा विचार केला जातो आहे। वैयक्तिक इंडिव्हिज्युअल फायनान्स म्हणजे मोठमोठे जे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही कारखाने वगैरे स्थापन केल्या जात आहेत किंवा मोठमोठ्या फॅक्टरीज सुरू केल्या जात आहेत, त्यांच्या माध्यमातून जो काही घटक फायनान्स देशाच्या अर्थव्यवस्थेला केला जातो आहे त्याला वैयक्तिक वित्त म्हणत आहे। त्यानंतर औद्योगिक वित्त, इंडस्ट्रियल फायनान्स, म्हणजे मोठे कारखाने स्थापन करण्यासाठी किंवा सरकारला औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी जेव्हा या गरज पडते आहे किंवा या फायनान्सची गरज पडते आहे किंवा इंडस्ट्रियल बँक जे आहेत त्या बँकांकडून आपल्याला फायनान्स घेऊन सरकार अशा प्रकारच्या योजना राबविते आहे, त्याला औद्योगिक वित्त, इंडस्ट्रियल फायनान्स म्हणत आहेत। आणि सार्वजनिक वित्त म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून पैशाची उभारणी करून देशाच्या आर्थिक विकासासाठी जो काही घटक आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे तो उभा केला जातो आहे किंवा निर्माण केला जातो आहे, त्याला सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स असं म्हणतात आहे। तर हे तीन घटक वित्ताचे वर्गीकरण, एक आहे सर्वात पहिला घटक वैयक्तिक वित्त, दुसरा घटक आहे औद्योगिक वित्त आणि तिसरा घटक आहे सार्वजनिक वित्त। हे तीन प्रकार किंवा वर्गीकरण आपण फायनान्स वर्गीकरण पाहतो आहे या तीन भागामध्ये। त्यानंतर भारतातील वित्तीय प्रणाली, फायनान्शियल सिस्टम इन इंडिया, फायनान्शियल सिस्टम इन इंडिया यामध्ये भारतातील वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे तर वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा या घटकांचा विचार करून ही भारतातील वित्तीय प्रणाली चालते आहे। म्हणजे भारतामध्ये फायनान्शियल सिस्टम ज्या माध्यमातून चालते आहे त्याचे चार घटक आहेत। एक आहे वित्तीय संस्था, दुसरा घटक आहे वित्तीय बाजारपेठ, तिसरा घटक आहे वित्तीय साधने आणि चौथा घटक आहे वित्तीय सेवा। या चार घटकांच्या माध्यमातून भारतातील वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली चालते आहे, सिस्टम चालते आहे। आता पहिला घटक आपण जर विचारात घेतला वित्तीय संस्था, म्हणजे आपल्या देशामध्ये देशाच्या सरकारला पैसा प्रोव्हाइड करणे, फायनान्स देणे यासाठी बँक आहेत, त्यानंतर काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा अन्य कुठले घटक आहेत किंवा विदेशी घटक आहे, या माध्यमामधून जे कोणी ज्या संस्था किंवा जे घटक भारत सरकारला
पैसा उभा करणे किंवा सार्वजनिक उपक्रम चालविण्यासाठी जो काही पैसा उभा करून दिला जात असेल, ज्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो आहे त्याला वित्तीय संस्था असे म्हणतात. दुसरा घटक आहे वित्तीय बाजारपेठ. आता वित्तीय बाजारपेठ, फायनान्शियल मार्केट. आता फायनान्शियल मार्केट आणि आपण जे बाजारपेठ बघतो आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असलेली बाजारपेठ आणि वित्तीय बाजारपेठ यामध्ये फार मोठा फरक आहे. दैनंदिन जीवनामध्ये बसलेली बाजारपेठ एखाद्या किराणा दुकानाची बाजारपेठ असेल, कपड्याची बाजारपेठ असेल, भाजीपाल्याची बाजारपेठ असेल, परंतु ही फायनान्शियल मार्केट मधला हा जो घटक आहे वित्तीय बाजारपेठ, मग यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो आहे तर वित्तीय बाजारपेठेमध्ये ज्या बाजारपेठेत रोखे, बॉन्ड्स, भाग, शेअर्स, व्युत्पन्न रोखे डेरिव्हेटिव्ह, सरकारी रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड आणि विदेशी चलन, फायनान्स आपला विदेशी चलन, फॉरेन एक्सचेंज ज्याला म्हणतो, फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन चलन, विदेशी चलन इत्यादी मालमत्तांची खरेदी विक्री केली जाणारी बाजारपेठ म्हणजेच वित्तीय बाजारपेठ होय. आपण ज्या बाजारपेठ पाहिल्या त्या बाजारपेठ आपल्याला ज्या दैनंदिन जीवनात भाजीचा बाजार, किराण्याचा बाजार, कपड्याचा बाजार हे जे बाजार आहेत यापेक्षा बाजारपेठ इथे शब्दच असा आहे फायनान्शियल मार्केट, म्हणजे त्यामध्ये फायनान्स पैसा वित्त उभं करण्याचं काम केलं जाते आहे. म्हणून ज्या बाजारपेठेमध्ये रोखे, ज्याला आपण कर्ज रोखे असं म्हणतोय, रोखे बॉन्ड्स म्हणतात इंग्लिशमध्ये, सरकारकडून हे कर्जाची उभारणी करण्यासाठी किंवा सरकारला उत्पन्न किंवा सरकारला पैसा उभा करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे. रोख्याच्या माध्यमामधून भाग शेअर्स विकल्या जाते आहे. सरकारी कंपन्या असेल ते शेअर्स विकतात किंवा खाजगी कंपन्या असेल तर ते शेअर्स विकतात, म्हणून भाग आहे. व्युत्पन्न रोखे आहे डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह काय आहे आपण या ठिकाणी दिलेले आहे वित्तीय साधने, त्यामध्ये पाहू. व्युत्पन्न रोखे, त्यानंतर सरकारी रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, हे सर्व साधनं, विदेशी चलन, फॉरेन एक्सचेंज, विदेशी चलन इत्यादी मालमत्तांची खरेदी विक्री, म्हणजे या सर्व वस्तू आहेत, या जे सर्व बॉन्ड्स आहेत किंवा शेअर्स आहेत किंवा विदेशी चलन आहे, सरकारी सिक्युरिटीज आहे, याची जी खरेदी विक्री ज्या बाजारपेठेत केली जाते आहे त्या बाजारपेठेला वित्तीय बाजारपेठ, फायनान्शियल मार्केट असं म्हणत आहे. या बाजारपेठेमध्ये सर्वतोपरी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला पैसा उपलब्ध करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून, एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जे काही व्यवहार केले जात आहे त्या व्यवहारामध्ये सरकारचे रोखे असेल, भागभांडवल असेल, व्युत्पन्न रोखे असेल, सरकारी रोखे असेल, विदेशी चलन असेल इत्यादींची जी खरेदी विक्री करणारी बाजारपेठ आहे त्याला वित्तीय बाजारपेठ असे म्हणतात. त्यानंतर वित्तीय बाजार, या वित्तीय बाजार फायनान्शियल मार्केट, ही फायनान्शियल मार्केटचे जे घटक आहेत, फायनान्शियल मार्केटचे दोन घटक, पहिला घटक आहे नाणे बाजार ज्याला आम्ही मनी मार्केट म्हणतो आहे, आणि दुसरा आहे भांडवल बाजार ज्याला आम्ही कॅपिटल मार्केट म्हणतो आहे. आपल्या सिलेबस मधल्या या चॅप्टरचं नावच आहे भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार. तर या ठिकाणी वित्तीय बाजार आहे हा फायनान्शियल मार्केटचा भाग आहे. यामध्ये नाणे बाजार ही स्वतंत्र व्यवस्था आपल्याजवळ, ती नाणे बाजाराच्या माध्यमातून काय होते आहे, आणि भांडवल बाजार. तर आपण या सिलेबस मध्ये टप्प्याटप्प्याने नाणे बाजार आणि भांडवल बाजार याची माहिती घेऊ. यामधला पहिला घटक आहे नाणे बाजार. या नाणे बाजारामध्ये बघा काय दिलेलं आहे. नाणे बाजार यामध्ये अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण करणारी, म्हणजे अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण करणारी, अल्प मुदतीचं कर्ज म्हणजे साधारणतः 1 वर्षापर्यंत, 1 वर्षापर्यंतच्या कालखंडामध्ये ज्या कर्जाची देवाणघेवाण केली जाते आहे त्याला अल्प मुदतीचे कर्ज असं म्हणतात. म्हणजे ज्याची मुदत, कर्ज घेणे आणि कर्ज परत करणे, देवाणघेवाणीचा कालावधी साधारणतः 1 वर्षाचा असतो. म्हणजे महिना 2 महिन्यापासून तर साधारणतः 1 वर्षाचा, त्याला अल्प मुदतीचे कर्जाची देवाणघेवाण करणारी बाजारपेठ म्हणजे नाणे बाजार होय. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी हुंडी, बघा मग यामध्ये कशाचा, नाणे बाजारामध्ये कुठल्या गोष्टी समावेश होतो, यामध्ये प्रामुख्याने व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादीचा समावेश होतो. आणि यांची परिपक्वता 1 वर्षापेक्षा कमी मुदतीची, परिपक्वता म्हणजे त्याला काय म्हणतोय की हे जे घटक आहेत याची मुदत संपणे, परिपक्व होणे म्हणजे यांची मुदत संपणे की या मुदतीच्या आतमध्ये ते वापस करावे लागतील किंवा त्याचे पैसे परत द्यावे लागेल, असा जो घटक आहे याला आम्ही नाणे बाजार असं म्हणतो आहे. म्हणून अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण यामध्ये प्रामुख्याने अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण
यामध्ये करणारी बाजारपेठ म्हणजे नाणे बाजार होय. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादीचा समावेश होतो. हे जे आहेत व्यापारी हुंडी आहे, वचनपत्रे आहे, यांचा अल्प कालावधी इन द सेन्स हे जे यापासून जे पैशाची उभारणी केली जाते आहे किंवा वित्तीय बाजार जो काही निर्माण केला गेलेला ज्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो आहे, याचा कालावधी कर्ज घेण्याचा कर्ज देण्याचा हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असतो, अल्प मुदतीचा असतो आणि म्हणून याला अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण करणारी बाजारपेठ म्हणजे नाणे बाजार होय. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी हुंडी म्हणजे व्यापारी एक माणूस एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यावर जे काही एखादा प्रॉमिसरी नोट सारखा घटक लिहून घेतो आहे किंवा एखाद्या घटकावर त्याच्याशी करार करतो आहे, त्या कराराला व्यापारी हुंडी असं म्हणतात. सरकारी रोखे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, सरकारला कर्ज उभं करण्यासाठी किंवा सरकारला आपला फायनान्स उभं करण्यासाठी या रोख्यांची विक्री करते आहे. वचनपत्रे हा घटक आहे, प्रॉमिसरी नोट्स प्रॉमिस करणे, एखाद्या घटकाच्या आपण बाजूच्या याच्यात बघणार आहोत प्रॉमिसरी नोट्स काय आहेत, वचनपत्रे इत्यादीचा समावेश होतो आणि याची परिपक्वता साधारणतः 1 वर्षापेक्षा कमी असते आहे. अशा बाजारपेठेला आपण नाणे बाजार असं म्हणतो. आता तिसऱ्या घटकामध्ये आपण पाहतोय वित्तीय साधने. आता ही वित्तीय साधने कोणकोणती आहेत त्याचा आपण विचार करणार. वित्तीय साधनांमध्ये पहिला घटक आहे बॉन्ड्स, दुसरा घटक आहे समभाग भांडवल, इक्विटी शेअर्स कॅपिटल ज्याला म्हणतात किंवा समभाग भांडवल, इक्विटी शेअर्स, व्युत्पन्न रोखे, डेरिव्हेटिव्ह बॉन्ड. त्यानंतर चौथा घटक आहे सरकारी रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड. पाचवा भाग आहे व्यापारी बिले, ज्याला आपण व्यापाराच्या माध्यमातून वस्तूच्या देयकांमध्ये ही जी काही केलेली व्यापारी काढलेली विनिमय बिले म्हणजे व्यापारी बिले. आणि 6वा आहे वचनपत्रे. आताच मी तुम्हाला सांगितलं प्रॉमिसरी नोट्स. हे जे 6 घटक आहे वित्तीय साधना आहे. यामधून सरकार किंवा एखादी कंपनी किंवा एखादी सेमी सरकारी कंपनी आपलं फायनान्स उभं करते आहे, त्यासाठी या साधनांचा वापर करते आहे. ही 6 साधने आहेत. यामध्ये सर्वात पहिला घटक आहे रोखे, बॉन्ड. काय आहे रोखे? दीर्घकालीन निधी उभारण्याचे साधन. म्हणजे आपल्याला 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जर सरकारला निधी उभारायचा असेल, पैसा उभारायचा असेल, तर सरकार कर्ज रोख्यांची बॉन्ड्सची विक्री करते आहे. बॉन्ड्स म्हणजे काय? एक सर्टिफिकेट असते. जसं आपण बँकेमध्ये गेलो आणि फिक्स डिपॉझिट ठेवल्यानंतर फिक्स डिपॉझिटचं नेहमी लक्षात आपल्याला पुढे येईल, फिक्स डिपॉझिटचं कधीच खातं उघडल्या जात नाही. जेव्हा एखादा व्यक्ती एखादा खातेदार फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवतो तेव्हा त्याला एक सर्टिफिकेट दिल्या जाते आहे की तुम्ही ठेवलेली 5 वर्षासाठी ठेवलेली ही रक्कम 5 वर्षाच्या नंतर व्याजासह एवढी रक्कम परत केली जाईल. हे एक सर्टिफिकेट तयार होते. लाईक दॅट रोखे, बॉन्ड्स अशाच प्रकारचा घटक असतो आहे. दीर्घकालीन निधी उभारण्याचे म्हणजे 25 वर्षाच्या नंतर ज्याने हे रोखे खरेदी केलेले आहे त्याला 25 वर्षाच्या नंतर एवढी अमाऊंट परत केल्या जाईल, असा हा दीर्घकालीन निधी उभारण्याचे साधन आहे. आणि म्हणून सरकारद्वारे किंवा कंपन्यांद्वारे हे प्रस्तुत केले जातात, म्हणजे सादर केले जातात. एखाद्या कंपनीला पैसा उभा करायचा आहे, सरकारला पैसा उभा करायचा आहे, तेव्हा या रोख्यांची विक्री केली जाते. हे रोखे विकून आणि हे करारबद्ध असतात. हे विकले म्हणजे याचा अर्थ जर 10 वर्षासाठी विकले असेल तर 10 वर्षाच्या नंतर ज्यांनी हे खरेदी केलेले आहे त्याला त्या कंपनीकडून त्याच्या जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट आणि त्यावर मिळणारा लाभांश या सर्व घटकासह परत करावे लागतात. आणि म्हणून दीर्घकालीन निधी उभारण्याचे साधन म्हणून सरकारद्वारे किंवा कंपन्यांद्वारे हे प्रस्तुत केले जातात, ज्याला आम्ही बॉन्ड्स म्हणतो आहे. दुसरा घटक आहे समभाग भांडवल, इक्विटी शेअर्स एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय, म्हणजे मालकी हक्क निर्माण करणारा समभाग म्हणजे इक्विटी शेअर्स. म्हणजे कसा की एखाद्या कंपनीने त्यांचे भाग विक्रीला काढले भांडवल उभं करण्यासाठी आणि ते भाग विक्रीला काढल्यानंतर एखाद्या माणसाने त्या कंपनीचे 500 भाग विकत घेतले आणि त्या 500 भागाची किंमत 5 लाख रुपये असेल. 500 भाग घेतले आणि त्याची किंमत 5 लाख रुपये आहे. याचा अर्थ या इक्विटी शेअर घेणारा माणूस त्या 5 लाख रुपयाचा त्या कंपनीत मालक आहे. 5 लाख रुपयाचा त्या कंपनीचा मालक आहे. त्याने इक्विटी शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय, ज्यामुळे ज्याने विकत घेतले त्याला वर्षाच्या शेवटी लाभांश मिळतोय. कंपनीने जो काही नफा कमविलेला असेल त्या नफ्याच्या आधारावर त्याला त्या टक्केवारीमध्ये लाभांश मिळतो, डिव्हिडंड मिळतो आहे. आणि म्हणून
जेव्हा एखादी चांगली कंपनी असेल किंवा कुठली कंपनी जेव्हा इक्विटी शेअर्स विकायला काढते आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांकडून हे खरेदी केले जात आहे. एखाद्या वेळेस कंपनीकडून सुद्धा खरेदी केले जात आहेत. म्हणून एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग म्हणजेच इक्विटी शेअर्स होय. त्यानंतर व्युत्पन्न रोखे थोडंसं अलग आहे. व्युत्पन्न रोखे डेरिव्हेटिव्ह बॉन्ड यामध्ये एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य, मूलभूत म्हणजे जी बेसिक मालमत्ता आहे, मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत, रोखे भाग, चलन, व्याजदर इत्यादी मधून उत्पन्न मिळविणे किंवा इत्यादी म्हणून वित्त गोळा करणे, पैसा गोळा करणे याला व्युत्पन्न रोखे असं म्हणतात. हे विकून व्युत्पन्न रोखे डेरिव्हेटिव्ह बॉन्ड विकून या माध्यमामधून एखादी कंपनी स्वतःसाठी किंवा सरकार आपल्यासाठी पैशाची किंवा फायनान्सची उभारणी करू शकते आहे. कशाच्या माध्यमातून? तर एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत, रोखे भाग किंवा चलन असेल त्या चलनाच्या माध्यमातून, व्याजदराच्या माध्यमातून इत्यादी मधून उत्पन्न मिळविणे किंवा इत्यादी मधून स्वतःसाठी एखादं वित्त उभं करणे अशासाठी या व्युत्पन्न रोख्याचा वापर केला जातो आहे. तर हे व्युत्पन्न रोखे आहेत. नंबर 3 वित्तीय साधनांचा तिसरा घटक डेरिव्हेटिव्ह बॉन्ड. चौथा आहे सरकारी रोखे, गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सरकारी रोखे, गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या माध्यमामधून सुद्धा परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याची, परिपक्वता मॅच्युरिटी म्हणजे 1 वर्षाची, 2 वर्षाची, 6 महिन्याची, 12 महिन्याची, 4 वर्षाची, 5 वर्ष, एक कालावधी, परिपक्वता कालावधी ज्याला आपण मॅच्युरिटी असं म्हणतो. परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजे सरकारी रोखे होय, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज होय. हे सर्टिफिकेटच आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट असं आहे की एक विशिष्ट कालावधी देऊन, परिपक्वता कालावधी देऊन त्या कालावधीमध्ये विशिष्ट रक्कम परतफेड करण्याचं आश्वासन दिलेल्या त्या सर्टिफिकेटवर की एखाद्या माणसाने सरकारी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट रोखे खरेदी केले असेल, समजा त्याने 1 लाख रुपयाचे खरेदी केले आणि ते 3 वर्षासाठी खरेदी केले आहे, परंतु 3 वर्षासाठी त्याचा करार केला जातो आहे गव्हर्नमेंट, आणि त्यामध्ये लिहिलं जाते आहे की 1 लाख रुपये प्लस त्यावर मिळणारा लाभांश किती असेल याची रक्कम नमूद केलेली असते. आणि 3 वर्षाच्या नंतर ते मूळ रक्कम 1 लाख रुपये प्लस त्यावर 3 वर्षामध्ये येणारा जे काही लाभांश असेल तो लाभांश हे सर्व मिळून त्यांना ते परत करावे लागते त्या परिपक्वता मॅच्युरिटी डेटला. परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजे सरकारी रोखे होय, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज होय किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड होय. त्यानंतर व्यापारी बिले, वस्तूच्या देयकामध्ये म्हणजे ज्याला आपण वस्तूचं देयक असतो आहे, बिल असते, त्यामध्ये व्यापाराद्वारे किंवा व्यापाऱ्याद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले, एक्सचेंज करणारी जी बिले आहेत त्याला व्यापारी बिले असं म्हणतात आहेत. म्हणजे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी काढलेली बिल असतं आहे की ह्या बिलाच्या माध्यमात व्यापारी बिल त्याला म्हणतो आहे की बिल काढलेलं असेल, पण बिल काढलं, समजा एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला बिल दिलेलं आहे आणि त्याला 50,000चा माल विकला. 50,000चा माल विकल्यानंतर ते 50,000 रुपये महिना, 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी त्याला परत येणार आहे. पण या व्यापाऱ्याला हा विकलेला माल जो आहे 50,000 याच्याजवळ जे बिल तयार झालेलं आहे या बिलाच्या आधारावर तो स्वतःसाठी 50,000 रुपये समोरच्या माणसाकडून 3 महिन्याच्या आतमध्ये घ्यायचे आहे. पण 3 महिन्याच्या आतमध्ये त्या माणसाला काम आलं तेव्हा त्यांनी जे बिल तयार केलेलं 50,000चं या बिलाचा वापर करून बँकेकडून तो फायनान्स उभा करू शकतो की मला संबंधित माणसाकडून मी त्याला एवढा रुपयाचा माल विकलेला आहे आणि मला आज 30,000 रुपयाची गरज आहे. तर या बिलाच्या आधारावर, कारण तो एक प्रकारचा करार असतो, एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्यावर जर बिल काढलं असेल तर तो करार आहे आणि त्याला माहित आहे की त्यानंतर तेवढे पैसे मिळणारच आहे. आणि म्हणून व्यापारी बिले या अंतर्गत पैशाची उभारणी केल्या जाते आहे. हे सुद्धा व्यापारी बिले सुद्धा वित्तीय साधन आहे, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला 5वं वित्तीय बिले हे 5वं साधन आहे. आणि 6वं वचनपत्रे, प्रॉमिसरी नोट्स. प्रॉमिसरी नोट्स ज्याला म्हणतो आहे, एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले वचन होय. म्हणजे वचन चिठ्ठी म्हणतात त्याला किंवा वचनपत्रे म्हणतात. प्रॉमिसरी नोट काय प्रॉमिस केलं की एखाद्या व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याकडून उधारीवर माल खरेदी केला, तो खरेदी केला असेल, समजा गृहीत धरतो आहे की 50,000चा माल खरेदी केला आणि 3 महिन्याची वचन चिठ्ठी लिहून दिली.
की मी 3 महिन्यामध्ये तुमच्याकडून खरेदी केलेला 50,000 रुपयाचा माल आहे, त्याची 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला ते 50,000 रुपये परत करेल. ही ज्याची नोंद तयार करण्यात आलेली आहे त्याला प्रॉमिसरी नोट्स म्हणतात. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार केलेला असेल, म्हणजेच याचा अर्थ 3 महिन्याच्या आतमध्ये ज्या व्यापाऱ्याने माल खरेदी केलेला आहे त्या व्यापाऱ्याला 3 महिन्याच्या आतमध्ये ते पैसे त्याला परत करावे लागतात, कारण त्यांनी प्रॉमिस करून दिलेला आहे. प्रॉमिसरी नोट्स आहे, हे लिगल डॉक्युमेंट्स आहे. 3 महिन्यात मिळणार आहे, परंतु या वचनपत्राच्या 3 महिन्याच्या अगोदर समजा या व्यापाऱ्याला काम आलं, 50,000 रुपयाचं त्यांनी लिहून दिलेला आहे, समोरचा माणूस 3 महिन्यांनी 50,000 रुपये देणार आहे. पण ज्याला हे वचन चिठ्ठी मिळाली आहे की वचनपत्र मिळालं आहे त्याला 1 महिन्याच्या आतमध्येच काम आलं, मग तो काय करतो आहे, या वचन चिठ्ठीच्या आधारावर किंवा या वचनपत्राच्या आधारावर त्याची जी बँक आहे त्या बँकेकडून 20,000 25,000, कारण 50,000चा आहे तर 30,000 35,000 रुपयाचं तो कर्ज घेऊ शकतोय किंवा पैसा घेऊ शकतो आहे आणि आपला फायनान्स उभा करू शकतो आहे. 30 ते 35,000, 50,000चं वचन चिठ्ठी आहे, वचनपत्र आहे, 30 ते 35,000चा तो आपल्याजवळ फायनान्स उभा करू शकतो. आणि म्हणून वचनपत्रे किंवा वचन चिठ्ठी ज्याला म्हणतात प्रॉमिसरी नोट हे वित्तीय साधन आहे, पैसा उभा करण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे वित्तीय साधनांमध्ये वित्तीय साधन म्हणजे याचा अर्थ पैसा उभा करणे, फायनान्स निर्माण करणे किंवा फायनान्स उभा करणे यासाठी जे वापरल्या गेलेली साधने आहेत रोखे, दुसरा आहे समभाग भांडवल, तिसरा आहे व्युत्पन्न रोखे, चौथा आहे सरकारी रोखे, पाचवा आहे व्यापारी बिले आणि सहावा आहे वचनपत्रे. या 6 साधनांच्या माध्यमामधून आपण किंवा सरकार किंवा एखादी खाजगी कंपनी किंवा एखादी सरकारी कंपनी स्वतःसाठी या वित्तीय साधनांच्या माध्यमातून फायनान्सची निर्मिती किंवा फायनान्स उभं करू शकते आहे, म्हणून याला वित्तीय साधने असं म्हणतात. पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे भारतीय नाणेबाजार संरचना. भारतीय नाणेबाजार संरचना. भारतीय नाणेबाजार संरचना याचे 2 मेन पार्ट आहेत. एक आहे संघटित क्षेत्र आणि दुसरा असंघटित क्षेत्र. आता आपण संपूर्ण सिलेबसचा भाग नाणेबाजार जेवढा पार्ट आपण पाहणार आहोत, भारतातील नाणेबाजार संरचना ही या सर्व भागाच्या अंतर्गत आपल्याला पाहायची आहे. मग संघटित क्षेत्रामध्ये कोणकोणते घटक येत आहेत, तर संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय नाणे बाजारामध्ये सरकारला किंवा एखाद्या माणसाला, एखाद्या सरकारला किंवा एखाद्या घटकाला फायनान्स उभं करताना भारतीय रिझर्व्ह बँक, परंतु भारतीय रिझर्व्ह बँक फक्त आणि फक्त भारत सरकारलाच पैशाची मदत करते आहे, कोणत्याही खाजगी माणसाची भारतीय रिझर्व्ह बँक व्यवहार करत नाही. म्हणून भारतीय नाणे बाजार संरचनेमध्ये येथे आहे तो पहिला घटक आहे भारतीय रिझर्व्ह बँक. दुसरा घटक आहे भारतातील संपूर्ण व्यापारी बँका. व्यापारी बँक म्हणजे कमर्शियल बँक म्हणतो आहे. हे संपूर्ण भाग आपल्याला सिलेबस मध्ये आता डिटेलमध्ये आहे, आपण एक एक टप्प्याने पाहणार आहोत. पण आज पाहणार व्यापारी बँक. व्यापारी बँक म्हणजे कोणत्या, जसं आपण आपल्या घराकडे बघतो रस्त्याने जाताना स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आहे, महाराष्ट्र बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे. या ज्या बँक आहेत त्या साऱ्या कमर्शियल बँक आहेत, व्यापारी बँक. त्यांना कमर्शियल बँक का म्हणतात, आपण जेव्हा हे पाहू ना हा भाग व्यापारी बँकेचा तेव्हा विचारत. सहकारी बँक, कोऑपरेटिव्ह बँक, जसं आपल्या मागच्या बाजूला इथेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यानंतर आपल्या इथे नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे. या सहकारी बँक आहेत. कोऑपरेट म्हणजे सहकार तत्वावर चालणाऱ्या बँक, त्याला सहकारी बँक. त्यानंतर विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूट म्हणजे डेव्हलपमेंटसाठी काही वित्तीय संस्था जे फायनान्स करता आहे ते संघटित क्षेत्रामध्ये येतात, विकास वित्तीय संस्था. आणि लास्ट आहे भारतीय सवलत व भारतीय वित्तीय गृह म्हणजे फायनान्स हाऊस ज्याला म्हणता येईल. तर हे एक नव्याने आलेला भाग आहे आपल्यामध्ये, भारतीय सवलत व वित्तीय गृह. हे सर्व घटक भारतीय नाणे बाजाराच्या संरचनेमध्ये संघटित क्षेत्रामध्ये येतात. संघटित क्षेत्र म्हणजे काय, तर हे कायद्याने बांधल्या गेलेला. या ठिकाणी संपूर्ण कायद्याचं पालन भारतीय राज्यघटनेच्या असलेल्या आणि त्यांचे जे ठरलेले नियम असेल, नियमावली असेल, त्या कायद्यांमधूनच यांना व्यवहार करावे लागतात आणि म्हणून याला संघटित क्षेत्र असं म्हणतात आहेत. त्यानंतर यांची एक प्रणाली सिस्टम ठरलेली आहे. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स म्हणजे लोकल लोक जे असतात, कर्ज पुरवठा करणारे लोक आहेत, त्याला बँकर्स म्हणतात. इन्स्टिट्यूट्स आहेत, काही इन्स्टिट्यूट आहेत की ज्या लोकांना स्थानिक बँकर्स कर्ज पुरवठा करतात. त्यानंतर सावकार आहेत, जे ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित आहे सावकार मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करत आहेत. आणि तिसरा अनियंत्रित बिगर बँक, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही, ज्याला आपण कधी कधी अनियंत्रित बिगर बँक असा घटक जेव्हा वापरतो आहे, एखादी इन्स्टिट्यूट असते आहे पण ज्यावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नसते आहे. एखादी संस्था निर्माण झाली, फायनान्सचं काम करते, परंतु त्यावर मात्र रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नाही, त्याला अनियंत्रित बिगर बँक म्हणत आहेत किंवा वित्तीय मध्यस्थ.
संस्था, वित्तीय मध्यस्थ, फायनान्शियल ज्याला आपण संस्था म्हणता येईल, ही अशी वित्तीय संस्था हे असंघटित क्षेत्र आहे. तर एवढा भाग आपण या ठिकाणी घेतो आहे. वेळ संपली.